महाशक्तीमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत। परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं गुच्छ त्याचबरोबर स्वीकारत आहोत अशा पद्धतीचं पत्र आम्ही त्यांचं स्वीकारणार आहोत। मी विनंती करतो की दीपक भाईंचा सन्मान या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी सत्कार करून आपल्याकडे त्यांना स्वीकारावा। बोल हा म्हणजे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री शाहू महाराजांचा, ऑल इंडिया पैंथर सेनेचा दीपक भाई केदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजी राजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी सोबत आम्ही गेलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत आम्ही अलायन्स केली होती आणि बीडच्या भागात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात त्यांचे उमेदवार निवडून आले। अनेक सभा मी त्यांच्यासाठी घेतल्या, आदरणीय शरद पवार साहेबांसोबत सभा घेतल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठं यश निर्माण झालं। महाराष्ट्रातला जो आंबेडकरी समूहाचा जो मताचा टक्का होता तो 50% वळवण्याचं काम ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आम्ही केलं। पण दुर्दैवाने 2 जागेचा प्रस्ताव त्यांनी स्वतः मागितला होता आणि त्यातली 1 जागा सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या नव्या चेहऱ्यासाठी सोडण्याची त्यांनी कसली तसदी दाखवली नाही। हे दुर्दैव आहे। दुर्दैवाने मी ऊसतोड मजुराचा मुलगा आहे। माझा चुलता, माझा बाप, माझे नातेवाईक कुणी मंत्री, आमदार, खासदार नाहीत आणि म्हणून कदाचित मला नाकारलं असावं असं मला त्या ठिकाणी शक्यता वाटते। महाराष्ट्राचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब, ते जयंत गोडबोले साहेब आहेत का काय समजत नाही, त्यांनी प्रस्ताव घेतला परंतु पुन्हा विधानसभेच्या तोंडावरती आमच्याशी चर्चा करणं सुद्धा त्यांनी टाळलं। तर हे अतिशय चुकीचं आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतो आणि आंबेडकरी समूहाला कायम वापरायचं आणि सत्ता एकदा हातात आली की आत्मविश्वासाच्या बळावरती त्या ठिकाणी नाकारायचं। हे जे काही सुरू झालेलं आहे हे थांबलं पाहिजे आणि म्हणूनच आमच्या मताचा वारंवार वापर होऊ नये या अनुषंगाने आज आम्ही मोठी भूमिका घेतलेली। आदरणीय छत्रपती संभाजी राजे हे आम्ही आमचं भाग्य समजतो की छत्रपती शाहू महाराज आज जे आम्ही उभा आहेत, स्वाभिमानाची ही ताटमान आहे ती केवळ या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारधारेमुळे आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी जगतो आणि त्यांचेच वंशज म्हणून आम्ही राजांकडे खूप आदराने पाहतो। आज या राज्याला परिवर्तनाची गरज आहे आणि ती परिवर्तनाची शक्ती जर कुणात असेल तर ती आदरणीय छत्रपती संभाजी राजे यांच्यातच आहे। कारण इथं कुटुंबशाही नाही, इथं परिवारवाद नाही, इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याची ही भूमिका आहे। मला आनंद वाटतोय की या परिवर्तन महाशक्ती सोबत जे काही बच्चू भाऊ असतील, आमचे राजू शेट्टी साहेब असतील, एक कामगाराचा नेता आहे, एक शेतकऱ्यांचा नेता आहे, एक बहुजनांच्या सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य जिवंत ठेवण्यासाठी लढणारे राजे आणि त्यांच्या सोबतच इथल्या दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब, मराठा यांच्यासाठी सातत्याने आम्ही जो लढा उभा करतोय तो लढा आता एक व्यापक परिवर्तन महाशक्ती या नावाखाली आज पूर्ण झाला असं मला आत्मविश्वास या ठिकाणी वाटतोय आणि म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने या राज्यात परिवर्तन घडवणार आहेत। पहिली आणि दुसरी अशी कोणतीही आघाडी नाही, महायुती, महाविकास आघाडी हे एका माळीचे 2 मणी आहेत। त्यांना असणारं आता नष्ट करणं आणि महाराष्ट्रात नवस्वराज्य निर्माण करणं हाच आमच्या पुढचा या ठिकाणी पर्याय राहिलेला आहे। अनेक मुद्दे आहेत, हिंदू मिलचं स्मारक आहे, भीमा कोरेगावचं स्मारक व्हावं यासाठी अजित पवार यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना 100 कोटी दिले असं जाहीर केलं पण एकही रुपया दिला नाही। ही दिशाभूल त्यांनी केलेली। एवढंच नाही, हिंदू मिलचं स्मारक
महायुती आणि महाविकास आघाडीने वारंवार आपल्या जाहीरनाम्यात आणलं, पण त्या जाहीरनाम्याचा या ठिकाणी कोणतंही अंमलबजावणी केली नाही. तर इंदू मिलच्या नावाखाली कायम मतं मिळवण्याचं काम त्यांनी करून आंबेडकरी समूहाची दिशाभूल केली. त्याच्या आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक मोठं उभा केलं, पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभा केलं नाही. दीक्षाभूमीला 12 एकर जमिनीची गरज आहे, त्याच्या बाजूची जमीन ती आम्हाला द्यावी अशी सुद्धा आमची भूमिका आहे. आणि एक रोजगार, महागाई, सामाजिक न्याय, दलितांचे प्रश्न, गायरान जमीन, घरकुलाचं असणारं आणि सामाजिक न्यायाचा निधी इतरत्र जो वळवला जातो या व्यवस्थेच्या माध्यमातून, तो रोखण्यासाठी स्वतंत्र बजेटचा कायदा झाला पाहिजे. या अशा 15 मुद्द्यांना घेऊन आम्ही आज परिवर्तन महाशक्ती आघाडी सोबत अलायन्स केलंय आणि राज्यभर आम्ही आदरणीय राजेंसोबत फिरून या ठिकाणी परिवर्तन घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. येणाऱ्या काळात आम्हाला ज्या गुलामीच्या उंबरट्यावरती यांनी उभा केलंय ती गुलामी नाकारण्यासाठी आम्ही परिवर्तन महाशक्ती सोबत आलेलो आहे. आणि येणाऱ्या या निवडणुकीत त्यांनी आदेश दिला तर मैदानात उतरू, निवडणुका लढू आणि राज्यभर फिरून या ठिकाणी नवी क्रांती आणू असं आश्वासन सुद्धा या माध्यमातून देतो. महाशक्तीच्या वतीनं आज घटक पक्ष म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना आमच्यावर येत आहे. जिने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई केदार यांचं मनापासून मी आपलं स्वागत करू इच्छितो. भाऊनी आपल्या छोट्याशा भाषणात, छोट्याशा आपल्या मनोगतात शाहू महाराजांचा, शिवाजी महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कसे संबंध आले विचारांनी आणि प्रत्यक्षात. मी दीपक भाऊंना मी सांगू इच्छितो की तुमचा आणि आमचा हा नॅचरल अलायन्स आहे. पण माझ्या मनात नेहमी खंत होती की परिवर्तन महाशक्तीमध्ये हे पूर्ण व्हायचं असेल तर आपल्या बहुजन समाजातला घटक आमच्यावर नव्हता. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर जोडल्यामुळं ते पूर्ण झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पार्लमेंटमध्ये माझं पहिलं भाषण जर आपण पाहिलं असेल तर मी प्रामुख्याने राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या सभेत ह्याच्या पुढचा बहुजनांचं नेतृत्व, ह्याच्या पुढे देशाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार असं इतकं मोठं वाक्य रचना त्यावेळी शाहू महाराजांनी केली होती. आणि त्यावेळीपासून राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक नाते. एक नातं मला या प्रसंगी बोलायचं आहे, मग मी माझं छोटस मनोगत मी थांबवणार आहे. 1917 ते 1918 दरम्यान नागपूरमध्ये बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना निमंत्रित केलं. शाहू महाराजांनी होकार दिला आणि शाहू महाराजांनी होकार देत असताना थोड्याच दिवसात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कळवलं की माझ्या कन्या राधाबाई राणीसाहेब उर्फ अक्कासाहेब महाराजांची तब्येत जराशी खालवली म्हणून मी काही येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी परत पत्र व्यवहार केला आणि सांगितलं की मी समजू शकते महाराज आपल्या कन्यांची तब्येत बरी नाहीये, पण ज्या बहिष्कृत समाजासाठी आम्ही तुम्हाला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि ज्या बहिष्कृत समाजासाठी जे सगळे समाजातले लोक तिथे येणार हे तुमचं मुलं बाळ नाहीत का? आणि मग शाहू महाराज एवढे भेवरून गेले आणि शाहू महाराज मग त्यांनाही लक्षात आलं की हो खरंच हे माझी मुलं बाळ आहेत. आणि शाहू महाराज त्या नागपूरला बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनावर जातात. एवढे जुने संबंध आहेत आपले. आणि म्हणून मला नेहमी खंत वाटायची अरे परिवर्तन महाशक्ती स्थापन झाली आणि आमच्याबरोबर आमचा मेन घटक पक्षच नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आलात. दीपक मी एवढं सांगू इच्छितो की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि हित संभाजी छत्रपती तुम्हाला शब्द देऊ इच्छितो आमच्यात निश्चित फरक आहे.
आमच्यात निश्चित फरक आहे. स्वतः संभाजी छत्रपती व्यक्तिगत मला तुम्हाला शब्द द्यायचे, जे बोलतो ते करून दाखवतो. उगाच काहीतरी युती करायची म्हणून तुम्हाला बोलवायचं आणि मग नंतर इलेक्शन झालं संपलं, अजिबात नाही. आपलं लॉंग टर्म असोसिएशन पाहिले. आपल्याला भविष्यात खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा रुजवायचा आहे, नुसतं राजकारणासाठी नाही, तर समाजाचा उद्धार करण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. मला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि या मोठ्या अपेक्षा नुसतं एका मतदारसंघासाठी नाही, पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढू. पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेत आपण आपला आवाज दाखवू आणि एक चांगला पर्याय, एक चांगला सुसंस्कृत पर्याय महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा हा महाराष्ट्र आहे, हा विचार आपण देऊ, असं मी या प्रसंगी मुद्दाम सांगू इच्छितो. आणि परत एकदा जे तुम्ही मुद्दे सगळे जे मांडलेले आहेत तिथं आमच्यासोबत, त्या मुद्दे तुम्हाला म्हटले जरा राजे वाचून घ्या. मी म्हटलं वाचायची काही गरजच नाहीये. जे मुद्दे तुम्ही लिहितात तेच आमचे मुद्दे. एक मुद्दाच इकडे तिकडचा काही नाही, उलट आणि काही मुद्दे असतील ते आपण आणि याच्यात घालू आणि खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आपण परत एकदा महाराष्ट्रात जाऊ आणि आपण दीपक भाऊ केदार त्यांची पूर्ण टीमला मी परत एकदा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वागत. आणि आजच्या या प्रवेशाची महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगावी वाटते की हा प्रवेश फक्त एक अलायन्स घटक वाढवण्यासाठी नाहीये, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान भवन असेल किंवा लोकसभा असेल तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीची महत्वाची मुवमेंट आहे. आज जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी 2 जागा मागितल्या आणि 2 जागांवरचा एकही प्रस्ताव स्वीकारला नाही. खुल्या दिलाने सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांचं मन किती मोठं हे अवघ्या महाराष्ट्रानं बघावं. आज दीपक भाई केदारांना आम्ही आमच्या अलायन्स मध्ये घेतलंय आणि याच पत्रकार परिषदेमधून आम्ही शब्द देतो, हा जरी ऊसतोड कामगाराचा पोरगा असला तरी हा विधानसभेत गेला पाहिजे. त्यांच्या फॉर्म भरत असताना ते महाराष्ट्रामध्ये उमेदवार म्हणून जर समोर आले, त्यांना आम्ही दोन्ही मतदारसंघ आजच डिक्लेअर करत आहोत. त्या दोन्हीपैकी ते जे सांगतील तो मतदारसंघात लढतील. त्यांच्या